Hi friends, let's explore the beauty of Bhandardara. आम्हाला दिसला की व्हिडिओ आहे. काय मग सुट्टीचा प्लॅन ठरलाय? कुठे फिरायला जायचं हे सुद्धा ठरलं असेल किंवा कदाचित त्याचसाठी तुम्ही या चॅनलवर या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय. त्याआधी सांगा की सुट्टी मिळाली का? वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव पूजा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भंडारदऱ्याच्या सगळ्या धबधब्यांची माहिती देणार आहे. माहिती म्हणण्यापेक्षा मी ज्या ज्या ठिकाणी जाऊन आले ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. जर तुम्हाला धबधबे आणि निसर्ग एकत्र पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. नसेल आवडत तरी पहा, कारण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेगळा भंडारदरा पाहायला मिळणार आहे. धबधब्यांचं गाव म्हणून भंडारदऱ्याला म्हटलं तर काय खोटं ठरणार नाही. तिचं 1 वाजले आहेत आणि आता आम्ही रतनवाडीत पोहोचलो आहोत आणि रतनवाडीवरून आम्ही सकाळी 7 वाजेच्या सुमारास निघणार आहोत भंडारदऱ्याचे वॉटरफॉल पाहण्यासाठी. आणि मस्तपैकी आता आम्ही बिबट्याचं दर्शन घेऊन आलोय. आता तीच थ्रिलिंग गप्पा आमच्यात सुरू आहे. आणि चला तर मग स्टेट येऊन उद्या बघूया मॉर्निंगला काय करतोय, काय होतंय मॉर्निंगला. लेट नाईट प्रवास केल्यामुळे आम्ही गाढ झोपी गेलो होतो, परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळी डोळे उघडले आणि समोर पाहतोय तर काय निसर्ग. आहा, म्हणजे ज्यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो ते सगळं सार्थकी राहिलं. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. आता आम्ही सकाळ झाली आणि आता आम्ही उठलो आहे. आता आम्ही जाणार आहे धबधबे बघायला. पण आम्ही ज्या ठिकाणी झोपलो होतो काय सुंदर जागा होती. बोल ना. आम्ही रतनवाडीमध्ये मस्तपैकी पोहोचलोय. काल रात्रीच पोहोचलो. काल रात्रीच्या प्रसंगानंतर आम्ही आता जरा फ्रेश होऊन आता पोहे खाणार आहे. आम्ही फ्रेश झालोय मस्तपैकी. इथे आम्ही वैष्णवी लंच होमला थांबलो होतो, जिथे आम्हाला खूप मस्त नाश्ता आणि मागच्या वेळी जेवणसुद्धा खूप छान मिळालं होतं. सो आम्ही तेच फॉलो करत आज इथे थांबलोय. आणि आजूबाजूला तर निसर्ग तुम्ही पाहू शकता. धुकं हिरवागार निसर्ग आणि लोक त्यांची दैनंदिन कामं करत आहे. हे दृश्य पाहणं म्हणजे सगळ्यात बेस्ट सीन आहे. त्यासाठी मॉर्निंगला लवकर उठत जा आणि हा अनुभव घ्या. आणि त्यानंतर आपण जाणून घेऊ की इथले लोक कशा पद्धतीने राहत आहे, कशा पद्धतीने जीवन जगत आहे. आता तुम्ही पाहताय की सकाळचे फक्त 7 ते 8 वाजले आणि तरीही ही लोक ऑलरेडी कामाला लागली आहे. आणि यांचं काम हे आपल्याला दिसतंय तितकं फॅसिनेटिंग नसतं. आपल्याला आवडतं गावाकडचं जीवन, परंतु गावाकडचं जीवन जितकं वाटतं इतकं सोपं नाही आहे. 1-2 दिवसासाठी जगायचं तर गावाकडची लाईफ खरंच खूप आकर्षक वाटते. परंतु ज्यावेळी इथला संघर्ष आणि इथल्या गोष्टी आपण बघतो, इथे त्यांना पाण्यासाठी जो संघर्ष करायला लागतो किंवा मग तुम्हाला 5 पैसे कमवायचे तरीही तुमचा जो संघर्ष असतो तो खूप वेगळा असतो. ज्या पद्धतीने शहरातला संघर्ष वेगळा आहे तसाच हा गावाकडचाही संघर्ष वेगळा असतो आणि इथले चॅलेंजेस वेगळे असतात. त्याच्यामुळे इथे आपण ज्यावेळी फिरतोय ना तेव्हा आपल्याला खूप मोठा चेंज पाहायला मिळतो. कारण ऑब्व्हियसली गावाकडची सगळी संस्कृती ही निसर्गाशी वेढलेली आहे आणि हा निसर्ग पाहताना कुणाला आनंद नाही होत. म्हणजे इथे आल्यानंतर मी ऑफिसचं सगळं टेन्शन विसरून गेली आहे. आमच्या ऑफिसमध्ये काय चालू आहे किंवा कलिग्स काय करत आहेत सगळं विसरून गेली आहे. फक्त मला जे दिसतं आहे ते इथल्या गावातलं हे सुंदर दृश्य आणि इथल्या लोकांचं राहणीमान, त्याचबरोबर इथला निसर्ग किती आनंदात आहे ते.
कुठं चालले का सकाळ सकाळ? हा अच्छा असं झालं का? खेड्यातील जनजीवन शूट करायचं या हिशोबाने मी घोंगडी घेतलेले किंवा डोक्यावर छत्री असलेल्या गावातील लोकांना शूट करत होते. परंतु ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा लक्षात आलं की ते 13व्याच्या विधीसाठी दूरच्या शेतावर जात होते. त्यामुळे आजही गावातली ही संस्कृती कायम आहे. इथे आजही तितक्याच एकोप्याने, तितक्याच सामंजस्याने माणूस सामाजिक प्राणी म्हणून आजही तसाच वावरतोय. त्यामुळे इथे गेल्यानंतर आपण जरासा आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधला तर आपल्याही जुन्या आठवणी ताज्या होतात आणि आपोआपच आपल्याला त्या गावाशी एक कनेक्ट जाणवायला लागतो. आम्ही खाणार आहेत मस्तपैकी. मस्त त्यांनी गरम गरम पोहे करून दिले, लिंबू दिले आणि हा प्रवीण पोहे खातो. काय प्रवीण, काय फिलिंग आहे? एकदम मस्त मस्त वाटतंय ना. ही माही आहे, आमचा लिंबू टिंबू आलाय हा आमच्या ट्रिपला. आता आम्ही चहा पिऊन तडक निघणार आहे. अरे अरे थांबा थांबा, असं कसं? आपल्याला रेनबो छत्री मिळाली आणि आपण शूट न करता जाणार? अहो थांबा थांबा, लगेच कुठे निघालात? आत्ताच आपल्याला घोंगडी मिळाली मस्त पावसाच्या वातावरणात. ते शूट न करता कसं पुढे जायचं? चला तर मग. तुम्ही बघू शकता पावसापासून संरक्षण करण्यासाठी पूजा ढेरिंगे कशा पद्धतीनं हे घेऊन आलेत. बर गावाकडच्या या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेऊया. लेट्स गो. रतनवाडीपासून वॉटरफॉल सुरू होण्याचे ठिकाण 4 किलोमीटरवर आहे. रस्त्यात मध्ये आम्ही प्रवरा वॉटरफॉल, निसर्ग फॉल असे छोटे छोटे वॉटरफॉल न थांबता पाहिले. रस्त्यातच कधीमध्ये आम्हाला दुरूनच अमृतेश्वर मंदिर, आर्थर लेक असे दिसत होते. त्याचाही मनसोक्त आनंद घेतला. तुम्हाला ते जवळपास दूधसागर सारखा सेम टू सेम वॉटरफॉल दिसतोय मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. ड्रायव्हर गाडी पुढे मित्रांनो, जेव्हा तुम्ही सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये राहता जिथं सगळं ऊन असतं आणि सगळीकडे उष्णता असते आणि तुम्हाला पाणी फक्त पावसाळ्यामध्ये बघायला मिळतं. आणि ज्या वेळेस तुम्ही अशा ठिकाणी येता जिथे सगळीकडे धबधबे असे येत असतात, सगळे ऍक्टिव्हेटेड धबधबे डोंगरावरनं खाली येत असतात, त्यावेळेस ते तुमच्या चेहऱ्यावरचं जे सुख असतं, जो आनंद असतो, तो सगळा एक नंबर क्वालिटीचा आनंद असतो. असा आनंद घेण्यासाठी तुम्हाला भंडारदरा या ठिकाणी यावं लागेल, जिथं तुम्हाला असंख्य धबधबे पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी या, व्हिजिट करा, एन्जॉय करा, निसर्गाचा आनंद घ्या. निसर्ग तुम्हाला या ठिकाणी नाराज करणार नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा, येडेचाळे करून निसर्गाला नाराज करू नका. अमृतेश्वर मंदिर आहे का प्रवीण ते? हा, बघितलं का मुलांना तुम्ही? प्रवरा नदी आहे काही. आर्थर लेक आहे का हा? हे आर्थर इकडला. अनेक पाहिलेल्या ठिकाणांची उजळणी करून शेवटी 4 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही वसुंधरा वॉटरफॉल पासून सुरुवात करायचं ठरवलं.
की जातोय वसुंधरा वॉटरफॉलला. वसुंधराच्या नंतर आम्ही छोटे मोठे वॉटरफॉल्स करू, पण असं म्हणताय की इथे वसुंधराच्या तिथे आपल्याला 650 मीटरचा ट्रेक आहे आणि त्याच्या आधीच कुलटेंभे हा वॉटरफॉल आहे. कुलटेंभे वॉटरफॉलला सुद्धा तुम्हाला 250 मीटरचा ट्रेक आहे. सो त्या हिशोबाने तुम्ही हा प्लॅन करा. चला निघालेत का? कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. झोपा झाल्यात का? काय पाऊस आहे, काय झाडी आहे, काय डोंगर आहे, डोंगर उंच आहे. वसुंधरा कुठल्या साईडला? या साईडली म्हणजे ब्रिज वन पलीकडे जायचं. हो पलीकडे जायचं. आणि ही कुठला इकडं आहे का? हा इथे जवळ आहे. हा काय हे काय लिहिलं आहे 270 250 मीटरवरचा ना? आणि ती किती किलोमीटर आहे? तो 600 मीटर आहे. मग तुम्ही काय करा हा करा ब्रिज वर तिच्याकडे जा. काकांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आधी कोलटेंबे वॉटरफॉल करून नंतर वसुंधरा वॉटरफॉलला जायचं ठरवलं. कारण ते म्हणाले तुमचा उलटा वळसा होईल, त्यापेक्षा तुम्ही सुरुवात ही कोलटेंबे वॉटरफॉल म्हणजेच बाहुबली वॉटरफॉलने करा. कोलटेंबे लोकली बाहुबली धबधबा असं याला म्हटलं जातं. यासाठी आपल्याला 270 ते 300 मीटरचा ट्रेक करायचा होता. ट्रेकची पायवाट अतिशय कोवळी आणि पावसाच्या सरींनी भिजून फ्रेश झालेली होती. चला तर मग करूया सुरुवात कोलटेंबे वॉटरफॉल पाहायला. कंटिन्यू पाऊस चालू असताना ट्रेक करायला खरी मजा येते. कारण तुम्ही निसर्गातून जात असतात आणि तो जो हिरवागार आनंद असतो तो आपण पाहायला उत्सुक झालेलो असतो. कारण शहरांमध्ये इतकं कॉन्क्रिटीकरण झालं आहे की आपल्याला फक्त आपल्या गॅलरीत किंवा आजूबाजूला 5-15 झाडं दिसली याला निसर्ग म्हणत नाही. ज्यावेळी आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा आपल्याला खरं निसर्गाची किती भूक आहे किंवा आपल्याला निसर्ग किती मनापासून आनंदी ठेवतो हे जाणवतं. सो आम्ही एवढा मोठा ट्रेक करून, एवढा मोठा नव्हता, 250 मीटरचा ट्रेक करून तिथे कोलटेंबे वॉटरफॉलला पोहोचलो आहे. आणि तुम्ही बघताय की पाणी खूप वाढलं आहे बऱ्यापैकी, पाऊस मस्त झाला आहे इकडे. सो आता तुम्ही फक्त एवढा मोठा धबधबा वगैरे पडतो आहे. येस, आता हा धबधबा करून आम्ही जाणार आहे वसुंधरा वॉटरफॉलला. सो स्टे ट्यून. कोलटेंबे वॉटरफॉलला वरती जायला मस्त रेलिंग आणि शिड्या केलेल्या आहेत, त्यामुळे अगदी सेफली आपण टोकापर्यंत पोहोचतो. ज्या पद्धतीने लोक इथे या धबधब्याला बाहुबली धबधबा म्हणतायत, तर चला तर मग पाहू की नेमकं याचा फ्लो किती स्ट्रॉंग आहे किंवा याला जे नाव दिलंय ते खरंच तितक्या ताकदीचं आहे का. सध्या सह्याद्रीत घडत असलेल्या अनेक घटनांचा धडा घेऊन इथे आपल्याला फॉरेस्ट ऑफिसर किंवा फॉरेस्टची माणसं पाहायला मिळतात, जे आपल्याला आपल्या सेफ्टीसाठी तिथे थांबलेली आहेत. आम्ही आता कोयतुंबे हाच म्हणजे बाहुबली वॉटरफॉल संपवला आहे. सो तो खूप भयानक आणि खूप जास्त फ्लो असलेला वॉटरफॉल होता. पण लोक म्हणताय की वसुंधरा त्याच्यापेक्षा जास्त वॉटरफॉल म्हणजे खूप सारे पाणी, पाऊस, धबधबा खूप मोठा आहे. सो आपण आता तो बघायला जाऊया. सो स्टे ट्यून. अर्धा किलोमीटर आधी कोणतं सांगितलं? हे किती लागणार? आणि त्याच्या पुढे तिकडे सगळं बंद असतं.
कोलटेंबे वॉटरफॉलच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप मोहक होता. आम्हाला तिथे गेल्यानंतर दुनियादारी या चित्रपटाची आठवण झाली, कारण तिथे तो ब्रिज आणि त्याच्या आजूबाजूला जो सराउंडिंग आहे तो आपल्याला एखाद्या मूवी सीनची आठवण करून देतो. हा प्रवाह कोलटेंबे वॉटरफॉलचा असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की इथलं पाण्याची पातळी किंवा पाण्याचा प्रवाह जोर किती धरतो. कोलटेंबे वॉटरफॉलचा ट्रेक करून आम्ही मधल्या मार्गे वसुंधरा वॉटरफॉलकडे निघालो. मला असं जाणवलं एकंदरीत ह्या मान्सूनमध्ये लोक तामिनी घाटाच्या साईडला खूप जास्त फिरताना दिसत आहेत. तिथल्या अनावश्यक ठिकाणी जायला नकोय तिथेही जात आहेत. आता काळू वॉटरफॉल असेल किंवा कुंभे वॉटरफॉल असेल, या ठिकाणी तुम्ही मान्सूनमध्ये टाळलं पाहिजे, किंवा रेड अलर्ट असेल तर तुम्ही त्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे. तिच्या टोकापर्यंत जात आहेत लोक, रेस्क्यू ऑपरेशन करावं लागतंय. एवढ्यापर्यंत का जायचं आहे? आपल्याला निसर्गाचा आनंद असाही घेता येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही रतनवाडी किंवा भंडारदऱ्यालाही जाऊ शकतात. तुलनेने या भागात आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळते, कारण इथे ऑलमोस्ट सिक्युरिटी वाईज आणि सेफ्टी वाईज सगळे प्रिकॉशन्स घेतले जातात. त्यामुळे जर तुम्हाला फॅमिली ट्रिप करायची असेल आणि रेड अलर्ट एरियामध्ये तुम्ही जात नसाल तर ऑफकोर्स तुम्ही भंडारदऱ्याला येऊ शकता. वसुंधरा धबधबा अगदीच सिनेमॅटिक होता. तिथे पोहोचल्यानंतर आमच्या डोळ्यांनी जे पाहिलंय, असं इमॅजिन करत वरतून धबधबा पडतोय, आजूबाजूला 4 ठिकाणी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये झाडं उभारलेली आहे आणि दगडांवर हिरवी हिरवी अशी छोट्या छोट्या झाडांनी पकड धरली आहे आणि त्यावर या धबधब्याचे थेंब पडतायत आणि ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय. म्हणजे व्हॉट अ फ्रेम. वसुंधरा हा नावाप्रमाणेच देखणा धबधबा होता. वसुंधरा नावाचा अर्थ हा की ज्याच्याकडे अतिशय सुपक माती आणि अमर्याद संपत्ती आहे. पृथ्वी मातेचं हे एक नाव मानलं जातं. या शब्दाप्रमाणेच या वॉटरफॉलला एक वेगळी डेप्थ आहे. इथे गेल्यानंतर 2 सेकंद तुम्ही फक्त त्या धबधब्याला पाहत राहिलं, कुठलेही फोटो नाही, व्हिडिओ नाही, काहीच न करता केवळ तिथे शांत बसून राहिल्यानंतर तुम्हाला एक वेगळी फिलिंग जाणवते, एक वेगळा अनुभव जाणवतो. वसुंधरेच्या परतीच्या रस्त्यावरूनच आपल्याला पुन्हा एकदा कोलटेंबे वॉटरफॉल दिसतो. वसुंधरा वॉटरफॉलच्या रस्त्यावरून बाहेर पडताना मला जवळच हे झाड दिसलं. या झाडाचा आकार किती वेगळा होता, म्हणजे प्रत्येक लेअर असा एकावर एक टाकावा आणि तोही सेम स्ट्रक्चरमध्ये क्रिएट व्हावा, इतका तो युनिक होता. त्या झाडाने माझं सहज लक्ष वेधून घेतलं. अशा प्रकारे वसुंधरेची भेट घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमचा पुढचा धबधबा असणार होता नानी वॉटरफॉल. इथे तुम्ही टॉयलेट शुल्क देऊन वापरू शकता. सशुल्क टॉयलेट आहे. इथे आहे हा वसुंधरा वॉटरफॉल. जर तुम्ही वसुंधरा वॉटरफॉल्स पाहायला सुरुवात करत असाल तर तुम्हाला या मार्गे जावे लागते, परंतु तुम्ही कोलटेंबे वॉटरफॉल पासून सुरुवात करत असाल तर तो आतला मार्ग, आपण ज्या पद्धतीने आलो तो मार्ग प्रेफर केला जातो. भाजी कोणती आहे? ओके, चालेल ना. गेल्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी रेलिंग वगैरे कधी केली इथली?
रेलिंग वगैरे कधी केली ही? हे आताची रेलिंग हा आता केली. बरं. पाऊस कसा आहे? पाऊस आता उघडलाय ना. त्याच्यापेक्षा अजून जास्त मोठ्याने धबधबे वाटेल ना ते. हो. आता ही जी वसुंधरा धबधबा आहे त्याचं पाणी कुठलं येते त्या रतनगडाच्या त्या पट्ट्यात नाही नाही हे आपले गंचकर आहे. गंचकर म्हणजे थोडं अलीकडच्या हो. डोंगर गंचकर गंचकर हो तिथून येते ते पाणी ओतून जातं घनचक्करला जाता येतंय का आपल्याला? आणि बाहुबली जो फॉल आहे हा. त्याला कात्रबाईच्या खिडकीतून पाणी येतं. हो आणि रत्नगडचं जे आहे ना त्याचं पाणी तिकडे जातं. पलीकडच्या हो. साम्राज्य साम्राज्य Finding out what it means to be on our own. We're finding love and we're finding a home. We're finding out what it means to be on our own. कुरकुरीत झाले मस्त. हा मग सगळ्या मजा काय तोच येणार का? कसं म्हणतो बघितलं? अभयारण्य भीमाशंकर ही सह्याद्रीच्या रांगेमध्ये पूर्ण पट्टा अभयारण्य. आणि ते लोक काय करतात का हे वडी बघायला जे सुप्रिटी ठेवतात जे बाहेरून जे लोक येतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते लोक आहेत त्यांचे. इकडे काय वाघ वगैरे काय आहेत काका? आहेत ना वाघ आहेत ना. आम्हाला बिबट्या दिसला येताना. नाही ना असं कसं आम्हाला दिसलं की व्हिडिओ आहे. व्हिडिओ आमच्याकडे नाही दाखव मला दाखव. इथे म्हणजे ठळक व्हिडिओ कोतुळ हो का? कोतुळ राजूरला येतात. कोतुळ तर राजूरच्या मध्ये. बघा हे वाघ आहे का बिबट्या आहे सांगा रात्री बघितलं. हा बिबटे शेत आहे का? हे शेत समोरचे आपलं. इथून कुठपर्यंत हे बाय 6 एकर जमीन आपली सगळी टोटल इथं. नदीच्या अलीकडपर्यंत नाही ते बाहेर दुसरी माणसांची ही आपली. आणि किती भात असतंय का? भात भात आहे, भात. सोडून- आम्ही दुसरं काहीच करत नाही. नाही. आता भात निघाल्यावर काय गहू. आणि उन्हाळ्यात पाणीच कसं आहे? पाणीचं मग आता हे पाणीचं सगळं मिळतं बोर मारलं आहे काय अभयारण्यवाले ते पाणी सोय नाही इथं. प्यायच्या प्यायची पाणी हा. सांडायचं काय घ्यायचं मला शेतीला तर शेतीसाठी मग धरणातून घ्यायचं मग धरणात जायला पाणी खाली सोडला का संपला विषय. तुम्हाला मोटर बिटर टाकायला अलाउड असेल. नाही आम्हाला आम्हाला सगळं सोय आहेत ना आमच्या आदिवासी आहेत ना आम्ही एस लोक सगळे हा 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 तसं काही अडचण नाही. काकांना रात्री झालेल्या बिबट्याच्या गमती जमती सांगत त्यांच्या काही गोष्टी विचारत आम्ही काकांशी फुल ऑन गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही नानी वॉटरफॉलला निघालो. नानी वॉटरफॉल हे नाव कसं पडलं असेल याचा ज्यावेळी विचार केला तर माझ्या आत्तापर्यंतच्या नॉलेजनुसार नानी म्हणजे बाथरूम. सो इथे जो कुंड तुम्हाला दिसतो या पात्राला त्यांनी नानी हे नाव दिलं असेल आणि वरतून धबधब्याचं पाणी पडतंय त्यामुळे नानी वॉटरफॉल असे याचे नाव पडले गेले असावे. या डोळ्यातून हा धबधबा पडतोय असा इथे भास होतो. तर आता आम्ही आलो नानी फॉलला. तर हा वॉटरफॉल बऱ्यापैकी त्यांनी सिक्युरिटी वाईज खूप छान केलेला आहे. तुम्ही पाहता वरतून पाणी पडतंय, साईडला ब्रिज केला आहे जेणेकरून कुठलाही धोका निर्माण होत नाही यासाठी त्यांनी काळजी घेतली आहे. तरीही काही मुलं तिथे जाऊन शूट
जाऊ दे काय प्रॉब्लेम. ओ माही मागं बघ. इव. माही मागं बघ. कोण आलंय माकड? अशा प्रकारे न्हाणी वॉटरफॉल करून आम्ही नेकलेस धबधब्याकडे निघालो. कोलटेंबेच्या शांत परिसरात असलेला हा धबधबा त्याच्या आकारामुळे नेकलेस धबधबा म्हणून ओळखला जातो. आईच्या गावात खूप मोठा ट्रेक नाही झाला, एक थोडी चढण होती. काय बोलतो नेहमीचा व्यायाम नाही, रोज व्यायाम नसल्यामुळे थोडासा थकवा आला. आला रे आता जो आम्ही न्हाणी वॉटरफॉल बघितला तो खूप छान होता. त्याचा जो कर्व होता अंतर्वक्र, तिथून जो नजारा होता तो खूप सुंदर होता, तो शूट केला. त्यानंतर आम्ही आलोय नेकलेस वॉटरफॉलकडे. आता नेकलेस वॉटरफॉलमध्ये आम्ही वॉटर अंगावर फॉल करून घेतोय. असं कसं रे वा. तर अशा प्रकारे छोटूसा ट्रेक करून आम्ही या नेकलेस वॉटरफॉलच्या पायथ्याशी पोहोचलो. इतका सुंदर छोटासा धबधबा, एकावरून एक दगडांच्या ज्या रचना होत्या त्यावरून पाणी पडत पडत एका ठिकाणी असा छोटासा भाग तयार झाला होता, जिथे आम्ही खूप जास्त मस्ती केली, एकमेकांवर पाणी उडवलं, स्वतः पाण्याचा आनंद घेतला. ते पाणी इतकं स्वच्छ होतं पण खूप थंड असल्यामुळे त्यात वेगळीच मजा आली. स्वतःसोबत वेळ घालून आणि मित्रमैत्रिणींशी मस्ती करत आम्ही शेवटी या ट्रेकवरून परतीस निघालो. आता आम्ही कुठेही न थांबता डिरेक्टली आमचा जिथे स्टे होता तिथे जाणार होतो आणि खूप पोटात कावळे ओरडत होते, त्यामुळे डायरेक्ट गेल्या गेल्या खायला सुरुवात केली. पाणी बॉटल द्या ना. मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही रंधा वॉटरफॉलला निघालोय. फ्रेश झालोय, जेवण पण केलंय मस्त. खूप छान व्हेज नॉनव्हेज जेवण आम्हाला मिळालं इथे आणि मस्त आस्वाद लुटत आता इतका छान निसर्ग पाहत आम्ही रंधा वॉटरफॉलला जातोय. कारण आता ऑलमोस्ट 3 वाजले तर आम्ही बाकीचे वॉटरफॉल्स नाही पाहू शकत. सो बघूया रंधा वॉटरफॉलला किती पाणी आहे. दुपारचे 3 वाजून गेले होते, त्यामुळे आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल आणि अम्ब्रेला वॉटरफॉल स्किप करायचं ठरवलं. परंतु रस्त्यातच आम्हाला कळलं की अम्ब्रेला वॉटरफॉल हा ऑलरेडी बंद झाला आहे, कारण सिक्युरिटी वाईज तिकडे आपल्याला जाता येणार नाही आहे. त्यामुळे या ट्रिपमध्ये आपल्याकडून फक्त रिव्हर्स वॉटरफॉल हा स्किप झाला. पोटात गरमागरम जेवण गेल्यानंतर सगळ्यांना मस्त सुस्ताही आली होती. परंतु अशा चर्चा सुरूच होत्या तर आम्ही तितक्यात रंधा वॉटरफॉलला पोहोचलो सुद्धा. भंडार
अंबादरा धरण आणि रंधा वॉटरफॉल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. रंधा वॉटरफॉलच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे सिमेंटचे ब्रिज पाहायला मिळतील, जेणेकरून प्रवरा नदीचा प्रवाह खूप वाढून पर्यटकांना याचा त्रास होऊ नये यासाठी हे पूल उभारण्यात आले आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर हा धबधबा रौद्र रूपसुद्धा धारण करतो, त्यामुळे इथे जाणे बऱ्याच प्रमाणात रिस्की असतं. मात्र निसर्ग हा तितकाच मनकवडा आहे. जसे याचं रौद्र रूप हे पावसाळ्यात पाहायला मिळतं, तसंच याचं अट्रॅक्टिव्ह रूपसुद्धा पावसाळ्यातच आपल्याला पाहायला मिळू शकतं. ज्यावेळी दोन्ही धबधबे एकाच वेळी ॲक्टिवेट होतात तेव्हा जे दृश्य पाहायला मिळतं त्यासाठी सगळा अट्टाहास हा पर्यटकांचा असतो. इतर धबधब्यांच्या तुलनेत तुम्हाला रंधा वॉटरफॉलच्या ठिकाणी खूप जास्त पर्यटक पाहायला मिळतात. मुख्यतः इथे तुम्हाला लोकल पर्यटक जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. जर रंधा वॉटरफॉलचं आज हे रूप आहे तर नेमकं पाऊस पडल्यावर किंवा याचा प्रवाह वाढल्यावर याचं रौद्र रूप किती भयावह असत असेल. या धबधब्याला प्रत्येक अँगलने टिपून झाल्यानंतर खरं तर माझं मन भरलं, कारण एवढा मोठा धबधबा मी कधीच पाहिला नव्हता आणि तेही भीती वाटत होती आणि एक्साइटमेंटसुद्धा डबल होती. कारण पाण्याच्या प्रवाहात एखादी गोष्ट अडकली तर ती कुठेही जाऊ शकते. एक तर त्याची सुंदर प्रकृतीमध्ये रूपांतर होईल, नाहीतर त्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळेच म्हणत असावेत, निसर्ग तुमचा जीवही घेऊ शकतो आणि तुम्हाला जीवनदानही देऊ शकतो. त्यामुळे निसर्गाशी नीट वागत राहा. ही या वॉटरफॉलची दुसरी बाजू, जिथे सगळीकडे शांतता आहे आणि इथे अजिबात प्रवाह नसल्यामुळे लोकही इथे खूप कमी आहेत. तर अशा प्रकारे 5 धबधब्यांची भेट घेऊन त्याचा मनसोक्त आनंद लुटत आपण परतीच्या प्रवासाला निघालो, डायरेक्ट पुणे. पण दिवसभराचा रिकॅप करताना मला आठवत होतं न्हाणी वॉटरफॉल, वसुंधरा वॉटरफॉल, त्यानंतर कोयतुंबे वॉटरफॉल आणि मग आपण गेलो नेकलेस वॉटरफॉलला आणि शेवटी आपण केला रंधा वॉटरफॉल. या 5 वॉटरफॉलची ही जी रांग होती ती एक सलग वेगवेगळी किती रूपं असू शकतात निसर्गाचे हे मला सांगत होती. आणि त्यानंतर जेव्हा परतीच्या प्रवासाला निघत होतो तेव्हा एक थोडीशी मिसिंग फिलिंग होती. एक थोडा वेळ थांबता आलं असतं तर अजून असं सतत वाटत होतं, परंतु काम, जबाबदारी आणि घरही आपली आठवण काढत होतं, याकडे मन लागत होतं. सो स्टे ट्यून, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे. मी तुमची होस्ट पूजा डेरिंगे, सायनिंग ऑफ फॉर टुडे अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.